नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्टार ग्राफी यूट्यूब चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमलेकर यांच्या लग्नानंतर सोशल मीडियावर निर्माण झालेल्या चर्चाबद्दल आणि नेमकं लोकांनी त्यांना का ट्रोल केलं। पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा। अपूर्वा नेमलेकर रात्रीचे खेळ चाले मालिकेतल्या शेवंता या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेलं नाव। तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली। शेवंताचं ग्लॅमरस, आत्मविश्वासपूर्ण आणि ठाम व्यक्तिमत्व इतकं गाजलं की आजही अनेक जण अपूर्वाला शेवंता म्हणूनच ओळखतात। पण अलीकडे अपूर्वाच्या वैयक्तिक आयुष्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा निर्माण केली। 14 फेब्रुवारी 2026 रोजी अपूर्वाने तनुज गोवळकर यांच्यासोबत दुसरं लग्न केलं। व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी केलेल्या लग्नाने अनेकांचं लक्ष वेधलं। तिने लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आणि त्यानंतर सुरू झाली कमेंट्सची लाट। जरी बहुसंख्य चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या तरी काहींनी मात्र तिच्यावर टीका केली, काहींनी तर थेट ट्रोलिंगला सुरुवात केली। पहिला मुद्दा, दुसरं लग्न। होय, अपूर्वाचं हे दुसरं लग्न आहे। याआधी तिचा घटस्फोट झाला होता, पण काही लोकांनी तिच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। किती वेळा लग्न करणार? पहिलं लग्न का टिकलं नाही? अशा प्रकारच्या बोचऱ्या आणि अनावश्यक कमेंट्स सोशल मीडियावर दिसू लागल्या। पण प्रश्न असा आहे, एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल निर्णय देण्याचा अधिकार आपल्याला आहे का? दुसरा मुद्दा, वयातील अंतर आणि जोडीदाराची निवड। काही ट्रोलर्सनी तिच्या पती तनुज गोवळकर यांच्या लुकवरून कमेंट्स केल्या। काहींनी त्यांच्या जोडीशी तुलना केली, काहींनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या। सेलिब्रिटी बाबतीत हे अनेकदा घडतं। लोक त्यांची जोडी त्यांच्या पडद्यावरील प्रतिमेशी तुलना करतात। आणि इथेच येतो तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा, शेवंता या प्रतिमेचा प्रभाव। रात्रीचे खेळ चाले मालिकेतल्या शेवंतामुळे अपूर्वाची एक ठराविक ग्लॅमरस आणि धाडसी प्रतिमा तयार झाली। अनेक प्रेक्षक अजूनही तिला त्या भूमिकेतूनच पाहतात। म्हणूनच जेव्हा तिने साध्या पद्धतीने लग्न केलं तेव्हा काहींना ते पचलं नाही। काहींनी विनोदाने तर काहींनी टोमणे मारत कमेंट्स केल्या। अण्णा नाही आले होते का? शेवंताने असा साधा निर्णय घेतला? पण सत्य हे आहे की पडद्यावरील भूमिका आणि खऱ्या आयुष्यातील व्यक्तित्व यात खूप फरक असतो। आता चौथा मुद्दा, सोशल मीडियावर अतिसक्रियता। अपूर्वाने तिच्या लग्नाचे अनेक फोटोज आणि रील्स शेअर केले। काहींना हे दिखावा वाटलं, प्रसिद्धीसाठी सगळं सुरू आहे, इतकं प्रदर्शन कशाला? अशा प्रकारच्या प्रतिक्रिया तिला मिळाल्या। अशा प्रकारच्या पण आजच्या डिजिटल युगात आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण शेअर करणं हे अगदी सामान्य आहे। मग सेलिब्रिटी असो किंवा सामान्य व्यक्ती। या सर्व टीकेनंतर अपूर्वाने एक भावनिक पोस्ट शेअर केली। तिने स्पष्ट शब्दात सांगितलं, आयुष्याने मला अनेकदा कसोटीला लावलं, तोडलं, पुन्हा घडवलं, पण मी प्रेमावरचा विश्वास कधीही सोडला नाही। तिने या लग्नाला तिची सेकंड बिगिनिंग म्हणजेच दुसरी सुरुवात असं म्हटलं आणि हा निर्णय पूर्ण विचारपूर्वक घेतल्याचं स्पष्ट केलं। महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती नकारात्मक कमेंट्सकडे फारसं लक्ष देत नाही। ती स्वतःच्या आयुष्यात आनंदी आहे आणि तोच तिच्यासाठी महत्त्वाचा आहे। ट्रोलिंग होत असतानाच अनेक चाहत्यांनी आणि काही सेलिब्रिटींनी तिचं समर्थन केलं, तिला शुभेच्छाचा वर्षाव केला। कारण शेवटी प्रत्येकाला आपल्या आयुष्यात सुख शोधण्याचा अधिकार आहे। आपण अनेकदा पडद्यावर पाहिलेल्या पात्रांमधल्या कलाकारांना अडकवून ठेवतो, पण कलाकारही माणूस असतो, त्यालाही भावना असतात, त्यालाही आयुष्यात चढ उतार असतात। अपूर्वा नेमलेकरची ही कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते, दुसरी संधी घेणं चुकीचं नाही, प्रेमावर विश्वास ठेवणं चुकीचं नाही आणि आपल्या आनंदासाठी निर्णय घेणं तर अजिबातच चुकीचं नाही। म्हणूनच ट्रोलिंगपेक्षा समर्थन निवडूया, नकारात्मकतेपेक्षा सकारात्मक पसरवूया। कारण प्रत्येकाच्या आयुष्यात एक सेकंड बिगिनिंग येऊ शकतेच आणि ते स्वीकारण्याची ताकद असणं हीच खरी जिंक आहे। तुमच्या याबद्दल काय मत आहे? अपूर्वाचा निर्णय योग्य वाटतो का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।